नमस्कार मित्रांनो, मी कोकणी तुषार किंजळकर पुन्हा एकदा नव्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करतो। शिमगा उत्सव झालेला आहे आपला आणि आज आहे पालखी भेट। दोन बहिणींचा पालखी भेटीचा सोहळा रंगतो। आई वरदानी माता आणि आई चंडिका माता, अतिशय सुंदर दृश्य असतं। चला तर जाऊया तिकडे आपण। आता आम्ही निघालोय तिकडे। माझ्यासोबत आहे आयुष। हॅलो। आयुषनी काय घेतलाय? थम्सअप। अवी आलाय आपला, अविनाश। बोला साहेब। नमस्कार मित्रांनो। तर आपण आज जातोय पालखी भेटणार त्या, तर आपण तिकडेच आता चाललोय, तर तुम्ही पण या आमच्यासोबत। अजय लांबे दुबईत असतो कामाला, पण आज या पालखी भेटीसाठी खास आलेला आहे। मी मामा लागतो त्याचा। कसं वाटतंय? मस्त एकदम। सतीश किंजळकर बघा, ह्याला उन्हाचा कर एवढा आहे तरी पण पालखी भेटीसाठी निघालाय तो। आपले राक्षे कुठे आहेत? सूर्यकांत राक्षे, 2 मिनिटं बोला। आता आज आम्ही पालखी भेटीसाठी जातोय आणि हे बघा, एवढा ड्रेसिंग करून पण या कटकीचं वैशिष्ट्य, कोकणात कधी आलात तर ही कटकी घेऊन यायला विसरू नका मित्रांनो। जत्रा भरलेली आहे अर्धी। आपण तिथे पोचलोय बघा, गाड्या किती लागल्यात त्या, आणि अजून गाड्या येणार, पब्लिक वाढणार लागलेत। सर्वांचे लाडके किंजळकर सर आता कटकीविषयी माहिती देत आहे आपल्याला आणि या पालखी भेटीविषयी थोडं बोलणार आहेत। बोला सर। पालखी भेटीचा जो कार्यक्रम आहे आपला, कडवईगाव आणि शिंदे आंबेरी या पाठीमागे एक आख्यायिका सांगितली जाते। कडवईगावचीच देवी जी आहे ती चंडिका देवी काही वर्षांपूर्वी इकडे येऊन तिने वास्तव्य केलं, आणि वर्षातून ह्या सगळे देवी तिच्या बहिणी आणि सगळे देव दोन्ही पालख्या इथे भेटायला येतात। आणि संपूर्ण पंचक्रोशीतील भक्तगण जे आहेत, भाविक जे आहेत, ते या कार्यक्रमाला उपस्थित राहून आजूबाजूच्या गावातले दशकोशीतील किंवा संगमेश्वर संपूर्ण तालुका जो आहे तिथले सगळे भक्तगण इथे उपस्थित राहतात आणि हा भेटीचा जो सोहळा आहे त्याचा आनंद लुटत असतात। आणि खूप सुरेख पद्धतीने हा सोहळा दोन्ही गाव जे आहेत ते अगदी आनंदाने आणि उत्साहात पार पाडत असतात। गळ्यातल्या कटकीविषयी काय बोलाल तुम्ही? हा जो भगवा शाल आहे आपण म्हणतो, तर हे एक आपल्या हिंदुत्वाचं प्रतीक म्हणून पण लोक गळ्यात मिरवतात। त्याचबरोबर पालखी सोहळा जो इथे रंगतो आणि त्याचं नृत्य केलं जातं, तर नृत्य करताना जसं शिवाजी महाराजांच्या काळात पण जसं मावळ्यांच्या शरीराचं संरक्षण करण्यासाठी काही वस्त्र वापरली गेली, तशाच पद्धतीचं हे वस्त्र तेव्हापासूनचा आत्ता इथपर्यंत चालत आलेलं आहे। आणि ही नवीन युवा पिढी जी आहे, कोणी कमरेला बांधलं आहे, कोणी असं घेतलं आहे इकडे, तर ही एक परंपरा समजली जाते आणि ती परंपरा जपण्याचं काम नवीन पिढी पण करते आहे, तर त्याचा पण आम्हाला अभिमान वाटतो। धन्यवाद सर, थँक्यू। आणखी भेट झाल्यानंतर पालखी सानेवर इथे बसताना हा वटवृक्ष पहा, इथे प्रचंड आहे तो आणि सुंदर। एका बाजूला ढोलाचं चित्र इकडे काढलेलं आहे। कोकण संस्कृतीचे मालक संदेशजी फडकले आपले इथे आले आज व्हिडिओ बनवण्यासाठी, आणि आपले दादा आनंदजी उसगावकर आजच्या पालखी भेटीविषयी बोलत आहेत। या ठिकाणी पालखीविषयी बाबतीत बोललं तर खूप मोठं बोलण्यासारखं आहे, पण शॉर्टकटनी बोलतो आहे। कडवईगावची पालखी आज सिंध्यामीत भेटायला येणार आहे बहिणीला, आणि ती सिंध्यामीची पालखी कडवईमध्ये आहे, कडवईच्या हद्दीमध्ये येणार आहे। दोन्ही पालख्या एकत्र भेटताना एवढी अमाप गर्दी असते की पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातले लोक पाहुणे येतात, भाविक भक्त येतात, महिला पुरुष येतात, आवर्जून कशी पालखी भेटते या दृश्य बघण्यासाठी येतात। पालख्या अशा दोन्ही भेटतात आणि अंगावर शार येतात, अशा दोन्ही बहिणी एकत्र कडाडून बहिणी भेटतात, असं जेव्हा दृश्य दिसतं तेव्हा अंगावर काठावर भरतो। आणि त्या भेटल्यानंतर या पालखीतला नारळ त्या पालखीतला नारळ त्या पालखीत, असं ते देवीचा एक महिमा विशेष आहे। आणि त्यानंतर दोन्ही पालख्या अशा एकत्रच मिळून बहिणी साणेवर येतात। साणेवर आल्यानंतर नवस होतात, पाया पडणी लाईन लागते आणि नंतर पालखी किंजळकेवाडीमध्ये जाते पहिल्या वस्तीला। असा हा आजच्या दिवसाचा हा शिमगा सण साजरा होणार आहे। त्यानंतर 22 वस्त्या
ही पालखी गावामध्ये फिरणार आहे. शांततेने पार पडतो हा शिमगा. कुठल्याही प्रकारचा वादविवाद नाही, मानपान नाही, अशा प्रकारचा कडवई गावामधला एकमेव शिमगा आहे. धन्यवाद. धन्यवाद. बस ना. बस. यस सर. संजय दादा आलाय आणि त्यांचं टी शर्ट बघा, शिमगा ना शंकासूर, खास आकर्षण मला वाटतंय. अगदी कुठून घेतलात दादा? देणार तिकडे चिंचवड गेल्यामध्ये. कुठून घेतलात बोललो? बरे हे बायग्या म्हणून एक इंस्टाग्रामला आहे, त्यांनी मला पाठवलेलं. शिमगा फेस्टिवलसाठी त्यांच्याकडे टी शर्ट्स वगैरे होते, तर मी म्हटलं की आपल्याला पण पाठवतात तर आपण घालूया. स्पेशली हा संकासूर गुहागर तालुक्यात असतो. आपल्या इकडे नकटा किंवा नटवा असतो. मे बी पुढच्या वर्षी नटव्याचं पण टी शर्ट आपण घेऊन येऊ. ओके, आम्हाला पण घेऊ आम्ही. त्यामागे पण एक वेगळे हे असतं, एक शिमगा असल्यावरती शिमग्याचे वाईज असायला पाहिजेत. तसंच आपण पण शिमग्याचे टी शर्ट बरेच जण वेगवेगळ्या याच्यात ग्रुपमध्ये छापतात. आपण पण काहीतरी पुढच्या वर्षी मुलं औषधे घेतात, आपापल्या ग्रुपचं घेतात, देवीच्या नावाचं. धन्यवाद दादा. पालखीवरून येणार आहेत आणि आपले सर्व मित्र इथं तयार झाले पालखी खांद्यावर घेण्यासाठी. सर्वजण समोर तुम्हाला दाखवतो, गळ्यात कटकी घालून रेडी आहेत. फक्त पालखी येण्याची वाट बघतायत. पालखी कधी येते, घेतोय पालखीला, कधी खान मारतोय अशी आतुरता झाली आहे त्यांना. सर्वांना वाट बघतायत. आई वर्धनी मातेची पालखी आलेली आहे, तुम्ही पाहू शकता समोर. पालखी भेट झाली आणि पालखी वरती सानेवर येते. दोन्ही पालखी सानेवर आलेले आहेत आणि दर्शन घेत आहेत लोक. दर्शनासाठी लाईन लागलेली आहे. आपण थोडं जत्रेत फिरून येऊया मुलांसोबत. मित्रांनो, भावांसोबत फिरतोय जत्रेत. चला अय बाबा, आणि पार्टी देत आहेत. चाकरमान्याकडून एक वेगळी पार्टी असते आणि अविनाश नवीन चाकरमाने आहे, तो पार्टी देतोय आपल्याला. काय देतोय अव्या? काय खाणार पोरांनो?
5,000 डबा नाही, चांगला आईस्क्रीम. मित्रांनो अविन पार्टी दिला नाही आपल्याला आईस्क्रीम. ए घे मित्रा लाजू नको घे. आणि मित्रांनो खाऊन बघतो आता कशी टेस्ट आहे की. मस्त आहे बोलले. मी खाऊन बघतो, नंतर व्हिडिओ स्टार्ट करतो. अशा पार्ट्या होत असतात. थँक्यू अवी मामासोबत खाण्यात एक वेगळी मजा असते जत्रा. खाऊन घेतो आधी, नंतर व्हिडिओ स्टार्ट करतो. तर तुझ्याला तू टाकून बघ. खरोखर मस्त आहे. खाऊन घेतो. भाऊजींना भेटले. रात्री या पालखी नाचवायला. नक्की येणार ना? परवानी या. कुठे जात? हा मारा एक पावला मारा ना. जत्रेचा मन. रात्री याल ना नक्की. चला. लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.